नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्री स्पेशल मल्टी कलर लेहंग्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। कळीदार लेहंगा आपण इथे बनवलेला आहे आणि हा जो लेहंगा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या कलरचं फॅब्रिक वापरून घरच्या घरी बनवू शकता आणि खूप कमीत कमी किमतीमध्ये हा लेहंगा जो आहे घरी तयार होतो। तुम्हाला इथे लागणारे दोनच मेजरमेंट्स आहेत, तुमच्या कमरेचं मेजरमेंट आणि तुमची जी कमरेपासून पायापर्यंतची जी पूर्ण उंची आहे ती। आणि साधारण इथे मी 6 मीटरचा जो आहे 6 मीटर फॅब्रिक जे आहे इथे वापरलेला आहे, 6 ते 7 मीटर। आणि खूप मोठा असा घेर जो आहे या लेहंग्याला आलेला आहे। तुम्ही पुढे पाहालच की किती मोठा याला घेर आलेला आहे। आणि इथे मी ब्रॉकेटचं फॅब्रिक यूज केलेलं आहे या लेहंग्यासाठी। तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही फॅब्रिक जे आहे प्लेन फॅब्रिक देखील यूज करू शकता आणि प्लेन फॅब्रिकला तुम्ही लेस वगैरे लावून डिझायनर बनवू शकता किंवा पॅचही बनवू शकता। अस्तर देखील 3 मीटर आपण इथे यूज केलेला आहे। तर अशा पद्धतीचे इथे मी फॅब्रिक घेतलेला आहे। इथे फॅब्रिकचे 6 पीसेस आहेत। नंतर मी यामधला जो रेड कलर आहे तो रिमूव्ह केला आणि त्यामध्ये अजून 2 वेगळ्या कलरचे फॅब्रिक जे आहेत ते ऍड केलेले आहेत। तर अशा प्रकारे मी फॅब्रिकचा जो आहे वापर केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे कलर देखील घेऊ शकता किंवा 2 कलर मध्ये देखील हा लेहंगा बनवू शकतो। तर याकरता इथे पहिल्यांदा मी एक कळी कट करून घेतलेली आहे, ज्या साईज मध्ये मला हवी आहे त्या साईज मध्ये। तर आता आपण पहिल्यांदा कळीचं मेजरमेंट कसं घेतलं ते पाहूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची कळी इथे आपण घेतलेली आहे। आणि वरच्या बाजूने सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय लागणार आहे की तुमच्या कमरेचं मेजरमेंट लागणार आहे। तर पहा इथे 40 जे आहे कमरेचं मेजरमेंट आहे, त्याला भागिले काय करायचं आहे तुम्हाला जितक्या कळ्यांचा जो लेहंगा बनवायचा आहे ते करायचं। तर इथे 40 भागिले मी 18 केलं, 18 कळीचा आपण लेहंगा बनवत आहे। तर 2.22 असं आपलं आन्सर आलं। प्लस त्याच्यामध्ये 1 इंच आपण मार्जिन जे आहे ते ऍड करायची कळीला दोन्ही बाजूंनी स्टिच करण्यासाठी। तर 3.33 असं काहीतरी आन्सर येतं। तर त्यामध्ये आपण राऊंड ऑफ करून 3.5 म्हणजे 3.5 इंच जे आहे कळीचं मेजरमेंट घेतलं। त्यानंतर कळीचा जो बॉटम आहे तो किती इंच घ्यायचा ते इथे सगळ्यांचं कन्फ्युजन होतं की खालचा जो बॉटम आहे तो किती असावा। तर बघा 18 कळीचा आपल्याला लेहंगा बनवायचा आहे, तर इथे लक्षात घ्यायचं की तुमचं कापड किती आहे त्यावरती खालचा बॉटम ठरणार आहे। 18 कळीचा लेहंगा आहे तर त्यासाठी साधारण बघा 1 मीटर म्हणजे इथे 39 इंच किंवा 40 इंच घेतलं तरी चालेल। तर हे किती होतं 240, टोटल 240 इंच जे आहे आपलं फॅब्रिक आहे। इथे तुम्ही बघू शकता इंचामध्ये कन्वर्ट केल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला एक कळी जी मिळते ती साधारण 13.33 ची। इथे तुम्हाला 240 भागिले जे पण तुमचं कापड आहे 240 किंवा जेही कापडाचं मेजरमेंट येईल इंचामध्ये त्याला भागिले कळीचं मेजरमेंट करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने मी कळीचं मेजरमेंट करून घेतल्यानंतर मला 13.33 मिळालं, पण आपण राऊंड ऑफ करून 13 इंच घेतलेलं आहे इथे। आणि अशा पद्धतीने बघा मी एक जो आहे ड्राफ्ट बनवला। त्यानंतर आपल्याला लेहंग्याची उंची जी आहे ती घ्यायची आहे। तर खालच्या बाजूने फोल्ड करण्यासाठी आपल्याला साधारण 1.5 ते 2 इंच मार्जिन लागणार आहे। तर मी 40 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। इथे आपला लेहंगा 40 इंचाचा तयार होणार आहे। 2 इंच वरच्या बाजूने बेल्ट आपला असणार आहे दाखवल्याप्रमाणे। आणि हे जे दोन्ही पॉइंट्स आहेत ते आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे आणि कटिंग करून घ्यायची। इथे तुम्ही पाहू शकता पट्टीच्या साहाय्याने मी ही कळी जी आहे व्यवस्थित मार्क करून घेतली आणि याच कळीच्या मापावरती आपल्याला बाकीच्या ज्या सगळ्या कळ्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत। फॅब्रिक डबल फोल्ड मध्ये ठेवलं, रेड कलरच्या 2 कळ्या अशा मी इथे कट करून घेतलेल्या आहेत। सुरुवातीला मी सर्व कळ्या ज्या आहेत त्या 2-2 कट करून घेतलेल्या आहेत। रेड कलरच्या फॅब्रिकच्या 2 कळ्या मी इथे कट करून घेतल्या। आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की सेम मेजरमेंट मध्ये आपल्याला येलो कलरचं फॅब्रिक डबल फोल्ड मध्ये ठेवायचं आणि त्याच्या देखील कडेने मार्किंग करून घ्यायचं आहे। कळीचं जे आपण पॅटर्न बनवलेला आहे तो पॅटर्न ठेवायचा, मार्किंग करून घ्यायचं, कटिंग करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता सेम मार्किंग केलेलं आहे। 2 पार्ट जे आहेत ते कट करून घेतले। त्यानंतर पिंक कलरचं फॅब्रिक हे देखील मी ठेवून घेतलेलं आहे। आता साईडने जे पण आपलं फॅब्रिक कटिंग मध्ये जाणार आहे किंवा तिरकस कट होतंय तर हे जे फॅब्रिक आहे ते टाकून न देता आपल्याला त्याच्या देखील कळ्या बनवून सेम दुसरा लेहंगा जो आहे तो बनवता येईल। फक्त एवढं आहे की त्या कळीची साईज जी असेल ती थोडीशी छोटी असेल। तर
सेम असाच मी अजून एक लेहंगा बनवणार आहे, जो की मॉम डॉटर असे सेम पॅटर्न मध्ये मी तो लेहंगा जो आहे बनवलेला आहे. आणि या लेहंग्याच्या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ देखील अपलोड होईल की मॉम डॉटर लेहंगा कसा बनवायचा. पिंक कलरचं फॅब्रिक कट केलं, त्यानंतर ब्लू कलरचे जे आहे फॅब्रिक ते देखील मी इथे मार्क करून घेतलं आणि ते देखील कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर सर्व कळ्या ज्या आहेत त्या जोडून घ्यायच्या. तर इथे तुम्ही पाहू शकता की इथे मी पिवळ्या कलरची जी कळी आहे ती खाली ठेवली आणि बॉटम पासून कळी जी आहे ती जॉईंट करायला सुरुवात केलेली आहे. बॉटम टू वेस्ट असा आपला कळी जॉईंट करण्याचा जो आहे पॅटर्न असणार आहे. काही कळ्या मी याच्या आधी जॉईंट करून घेतलेल्या आहेत सिक्वेन्स प्रमाणे. तुम्हाला जसा हवा तसा सिक्वेन्स जो आहे तुम्ही बनवून घेऊ शकता. तर पहा, इथे काही कळी जी आहे कमी जास्त झालेली आहे, तर ते देखील आपल्याला नंतर करून घ्यायचं आहे व्यवस्थित. एकसारख्या मापाच्या कळ्या ज्या आहेत आपल्याला बनवायच्या. तर अशा पद्धतीने सिक्वेन्स ठेवून मी व्यवस्थित अशा कळ्या कट करून त्या जॉईंट करून घेतल्या. आणि ब्लॅक कलरचं एक फॅब्रिक, दोन ब्लॅक कलर आणि पर्पल कलर अशी दोन फॅब्रिक मी नंतर ऍड केलेले आहेत. कळ्या तेवढ्याच असतील, फक्त फॅब्रिक जे आहे ते मी पहिलं 6 कलरचं फॅब्रिक होतं, तर 8 कलरचं फॅब्रिक आपण इथे घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की सुंदर असा जो आहे आपल्या कळ्या ज्या आहेत जॉईन करून लेहंग्याला खूप छान असा घेर आलेला आहे. बॉटम साइड अशा पद्धतीने जेवढं आपण मार्जिन घेतलं आहे, तुम्ही 1 इंच घेतला असेल तर 1 इंच फोल्ड करा, 2 इंच घेतला असेल तर 2 इंच बॉटम जो आहे फोल्ड करून घ्यायचा आहे लेहंग्याचा. त्यानंतर अशा पद्धतीची ब्लॅक कलरची आणि गोल्डन वर्क असलेली लेस जी आहे ती मी इथे लावून घेतलेली आहे या पूर्ण लेहंग्याला. सुंदर आणि हेवी लेहंगा आपल्या इथे घरच्या घरी तयार होतो नवरात्री स्पेशल, आणि खूप सारा घेर देखील याला आलेला आहे. तर कळ्या जोडून झाल्या, त्यानंतर बॉटम साइडला लेस देखील आपण इथे अटॅच करून घेतलेली आहे. इथे पाहू शकता लेस अटॅच केली. आता त्यानंतर आपल्याला याचं अस्तर कसं कट करायचं ते पाहायचं आहे. तर अस्तरसाठी मी इथे पिंक कलरचं बटर क्रेपचं फॅब्रिक जे आहे यूज केलेलं आहे, जे की 3 मीटर आहे. 3 मीटर फॅब्रिक डबल फोल्ड मध्ये आहे. आता फॅब्रिक आपल्याला काय करायचं आहे, 4 फोल्ड मध्ये करायचं आणि त्रिकोणाकृती हे फॅब्रिक ठेवून घ्यायचं. तर इथे पाहू शकता फॅब्रिक मी 4 फोल्ड मध्ये करून घेतलं आणि त्रिकोणाकृती करून घेतलेला आहे. आता हा जो वरचा त्रिकोणाकृती पार्ट आहे त्यावरती लेहंग्याचा जो वेस्टचा पार्ट आहे तो ठेवायचा आणि त्याच मापाचं मार्किंग करून घ्यायचं. व्यवस्थित असं त्याच शेपमध्ये मार्किंग आपण इथे करून घेतलं. आता जर लेहंग्याची उंची तुमची 40 इंच असेल तर त्याच्यापेक्षा साधारण 3 इंच कमी, 2 ते 3 इंच कमी तुम्हाला जे अस्तर आहे त्याची उंची ठेवायची आहे. तर इथे पाहू शकता अस्तर जे आहे अशा पद्धतीने मी साधारण 38 इंच मार्किंग करून कट केलेलं आहे. व्यवस्थित असं 38 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि पूर्ण फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचं. अस्तर कट करून घेतलं, त्यानंतर अस्तरचा बॉटम देखील मी इथे डबल फोल्ड करून स्टिच करून घेतला. आता आपल्याला हे अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिक मध्ये जॉईंट करायचं आहे. तर वेस्ट पार्ट वरती अस्तरचा वेस्ट पार्ट ठेवायचा, कमरेच्या भागावरती कमरेचा भाग ठेवून अशा पद्धतीने अस्तर जॉईंट करून घ्यायचं. अस्तर जॉईंट करून घेतल्यानंतर ब्लॅक कलरचं जे फॅब्रिक आपण कळीसाठी यूज केलं होतं तेच फॅब्रिक इथे बेल्टसाठी मी यूज करणार आहे. आणि साधारण इथे तुम्ही 2 इंच किंवा 3 इंचाचा देखील बेल्ट ठेवू शकता. तर इथे मी 2 इंचाचा रेडी बेल्ट जो आहे ठेवलेला आहे. अस्तर लावून घेतलं बेल्टला. आता लेहंगा उलटा ठेवला आणि त्याच्यावरती बेल्टची सरळ बाजू ठेवून अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा. त्यानंतर हाच बेल्ट, हे पहा अशा पद्धतीने बेल्ट मी इथे लावून घेतला. त्यानंतर पहा की हा बेल्ट आपल्याला लेहंग्याच्या सरळ बाजूला अशा पद्धतीने व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. छान फिनिशिंग मध्ये हा जो लेहंगा आहे आपला तयार झालेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता बेल्ट आपल्याला इथे लावायचा आहे आणि खूप सारा घेर याला आलेला आहे. आणि अशा पद्धतीचे लेहंगे खूप महाग विकल्या जातात किंवा रेंटने देखील खूप महाग जे आहे आपल्याला मिळतात. पूर्ण बेल्ट अटॅच झाल्यानंतर लेहंग्याला खूप छान आणि सुंदर असा लुक आलेला आहे. तर तुम्ही हा लेहंगा जो आहे तो घरी नक्की ट्राय करा, तुमच्या मुलीसाठी देखील ट्राय करा.
याच्यामध्ये डिटेल्स ज्या आहेत मी सगळ्या पाठवलेल्या आहेत. काही जे कळीचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर त्याची थेरोटिकल पार्ट देखील मी नंतर पाठवू शकते. तर प्लीज मला कमेंट्स करून नक्की कळवा. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. नेक्स्ट डे याच्यानंतरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी याच्यावरील ब्लाऊजचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड होणार आहे. तर व्हिडिओ नक्की पहा.